ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय. शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे 2 खासदार उपस्थित. खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित. भोंदू अशोक खरात प्रकरण. एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर. खराच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. खराची 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. खराची 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. खराच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. भोंदू अशोक खराची आज व्हीसीद्वारे हजेरीची शक्यता. दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील बाजू मांडणार. मंत्रालयात प्रवेशातल्या डीजे ॲपचे 10,000 कार्ड गहाळ. मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात. दिल्ली दौरा. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांशिवाय. सुनेत्रा पवारांच्या पत्रात दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळला. विधान परिषदेसाठी भाजपात इच्छुकांची मोर्चे बांधणी. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांची लगबग. भाजपच्या वाट्याला 4 जागा. इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी. नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग. भाजपमध्ये मोठी स्पर्धा. काही नावं चर्चेत. शिंदे सेनेकडून 6, राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची शिफारस. अंबाणी काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. मंत्री नितेश राणेंची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळ दौऱ्यावर. भाजपच्या 50 आमदारांचा प्रचार करणार. राज्यात एलपीजी तुटवड्यामुळे सरकारची धावाधाव. रॉकेल वितरणासाठी तारेवरची कसरत. परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुपटीनं वाढ. संदीपान भुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस. हिबानामा प्रकरणी चालक जावेद शेखला नोटीस पाठवली. अकोल्यातील फरार पोलीस राजेश जाधव अखेर अटकेत. जठारपेठेत जाधवला ठोकल्या बेड्या. अटकेतल्या महिलेकडे शरीर सुखाची केली होती मागणी. महाभूकंपानं इंडोनेशिया हादरलं. पूर्व इंडोनेशियामध्ये 7.4 तीव्रतेच्या मोठ्या भूकंपाची नोंद. भूकंपामुळे घरं, इमारती जमीनदोस्त. देशभरासह राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह. अंजनेरीमध्ये होणार हनुमानाचा जन्मोत्सव. तर देशभरातल्या हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय. होर्मुझ सुरू झाल्यावर तेलाच्या किमती कमी होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा राष्ट्राला केलेल्या संबोधनात दावा. इराणमध्ये सत्ता परिवर्तन झाले. इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपली. अमेरिकन जनतेला संबोधताना ट्रम्प यांचा दावा. समीर रिझवीच्या दमदार अर्धशतकामुळे दिल्ली विजयी. लखनौवर 6 गडी राखून मिळवला विजय. आज ईडन गार्डनवर कोलकाता समोर हैदराबादचं आव्हान. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी करणार संघर्ष.